Hello dear students, in today's lecture we are going to start the new chapter which is inside the atom. ओके, खूप इंटरेस्टिंग असा हा चॅप्टर आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण जे नॉलेज शिकतो आहे ॲटमशी रिलेटेड, सो ते नॉलेज तुम्हाला स्टार्टपासून अगदी तुम्ही ग्रॅज्युएशन होईपर्यंत हे नॉलेज जे आहे ते तुम्हाला यूजफुल ठरणार आहे. ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, तुम्ही ऑलिम्पियाड्स वगैरे ह्या ज्या सगळ्या एक्झाम्स देणार आहात त्याच्यामधला बेसिक जो पार्ट आहे तो ॲटमशी रिलेटेड इन्फॉर्मेशनचा असणार आहे. एकदम इझी आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे, व्यवस्थित आपण समजून घ्या. टू स्टार्ट विथ let us revise certain concepts which we have seen in earlier standards. Of that the first concept is matter. Matter, what is matter? Matter म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला दिसतं, it is anything around us which has mass and which occupies space. आपल्या आजूबाजूला असणारी प्रत्येक वस्तू, मग ती सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस स्टेटमधली असू देत, तर जिला मास आहे आणि जी जागा व्यापते, विच हॅज मास अँड विच ऑक्युपाईज स्पेस, त्याला म्हणायचं मॅटर. ही आपली फर्स्ट कन्सेप्ट झाली. ओके, सो द फर्स्ट कन्सेप्ट इज मॅटर. अँड व्हॉट इज मॅटर? एनिथिंग अराउंड अस which has mass and which occupy space. ज्याला मास आहे, मास म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ मॅटर असतं, त्याला म्हणायचं मास. अँड विच ऑक्युपाय स्पेस, त्याला मॅटर असं म्हटलं. जे काही आहे आपल्या आजूबाजूला जे तुम्हाला दिसतंय, इट ऑल इज मेड अप ऑफ मॅटर. आता हा मॅटर ज्याच्यापासून बनलेला आहे इट इज ॲटम. मॅटरचे जे तुम्हाला मी सांगितलं जे कण असतात, पार्टिकल्स असतात, दोज पार्टिकल्स आर नथिंग बट ॲटम्स. या ॲटम्सपासूनच मॅटरचे पार्टिकल्स जे बनलेले असतात. सो दिस ऑल टाईप ऑफ मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. सो आता मग पार्ट आला, व्हॉट इज ॲटम? ॲटम इज द स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ मॅटर. बघा डेफिनिशन काय आहे? सगळ्यात लहान आणि असा पार्ट की ज्याला परत आपण डिव्हाइड नाही करू शकत. सपोज हा चॉक आहे माझ्या हातात, ह्याला मी छोटे 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 तुकडे करत गेले, एक अशी वेळ येईल की ज्याची फक्त पावडर उरेल. ओके, सो तो एक पार्टिकल झाला, मॅटरचा पार्टिकल झाला. आणि तो पार्टिकल कशाचा बनला आहे? तर ॲटमचा. सो आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲटम. ॲटम कशाला म्हणूयात? इट इज स्मॉलेस्ट. बघा डेफिनिशन ॲटमची काय आहे? अगदी बेसिक डेफिनिशन आहे, पण तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही पुढच्या डिव्हिजन्समध्ये तुम्ही गेल्यानंतर. सो समजून घ्या ही डेफिनिशन काय आहे. इट इज द स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, इनडिव्हिजिबल, कारण ह्याचे परत पुढे भाग होत नाहीत. कट 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 करत गेलो आपण एखाद्या पार्टिकलला तर हा असा पार्ट येतो की ह्याचे परत आपल्याला सब पार्ट्समध्ये डिव्हिजन जी आहे ती करता येत नाही. सो ॲटम्स आर द स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल्स ऑफ मॅटर which retain, बघा, their identity किंवा आपण त्याला प्रॉपर्टीज देखील म्हणू शकतो. और प्रॉपर्टी ड्यूरिंग एनी फिजिकल और केमिकल चेंज. बघा आता ही ॲटमची डेफिनिशन आहे जी आपण समजून घेऊ. तुम्ही अगदी सिम्पल वेमध्ये इट इज द स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर एवढं सांगितलं तरी सफिशियंट आहे. बट याच्याविषयी डिटेल जो आहे तो याच्या पुढच्या पार्टमध्ये सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? विच रिटेन देअर आयडेंटिटी ऑर प्रॉपर्टीज.
त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कोणत्याही केमिकल ऑर फिजिकल चेंजेस वेळी चेंज होत नाहीत, प्रॉपर्टीज त्याच्या ॲज इट इज राहतात. आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जे आपण वेगवेगळे मॅटर बघतो आहे आपल्या आजूबाजूला, जे वेगवेगळे सबस्टन्सेस बघतो आहे ते आयदर ॲटम्स ऑर मोलिक्युल्स ऑर कंपाऊंड्स या फॉर्ममध्ये असतात. मोलिक्युल्स हे ॲक्च्युली कंपाऊंड्सच आहेत ज्याच्यामध्ये ॲटम्स कंबाईन होतात अँड दे टुगेदर रिॲक्ट केमिकली अँड दे फॉर्म अ मोलिक्यूल ऑर एनी कंपाऊंड. ओके, सो कोणतीही केमिकल रिॲक्शन जरी झाली तरी ॲटम्सच्या प्रॉपर्टीज मात्र चेंज होत नाहीत. मोलिक्युल्स कंपाऊंड प्रॉपर्टी वेगवेगळी झाली, सगळं झालं, बट त्याची जी ओन आयडेंटिटी आहे, असं होत नाही की सुरुवातीला सपोज वॉटर फॉर्म होत असते, ही प्रोसेस आपण जर कन्सिडर केली, फॉर्मेशन ऑफ वॉटर, इन दॅट प्रोसेस हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन केमिकली, यू नो इट वेल. बट when water is formed, before formation of water, hydrogen is only in form of molecule H2, oxygen is in the form of molecule O2 and both they combine to form H2O. मग असं होतं का की इनिशियली H आणि O जरी सेपरेट असले तरी कंपाऊंड फॉर्म होताना देखील त्या कंपाऊंडमध्ये H पण आहे आणि O पण आहेच. मीन्स वॉट, की जरी कंपाऊंड फॉर्म झालं असलं तरी देखील ॲटमच्या मात्र जी आयडेंटिटी आहे स्पेसिफिक, ती कंपाऊंड फॉर्मेशन होताना देखील चेंज होत नाही, इंटॅक्ट राहते, बदलत नाही. सो ॲटमची ही कन्सेप्ट लक्षात आली, मॅटर लक्षात आला. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज मोलिक्यूल. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, मोलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल रिॲक्शन बिटवीन एनी 2 or more than 2 ॲटम्स. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम्स केमिकली कंबाईन होतात, फिजिकल चेंजेस हे वेगळे असतात किंवा फिजिकल रिॲक्शन्स ह्या वेगळ्या असतात. रिॲक्शन्स म्हणू शकत नाही आपण, फिजिकल चेंजेसच म्हणूयात, आणि केमिकल रिॲक्शन्स और केमिकल चेंजेस हे वेगळे असतात. ओके, फिजिकल चेंज होताना प्रॉपर्टीज आहेत त्या ओरिजिनल सबस्टन्सेसच्या ॲज इट इज राहतात, बट तेव्हा जे नवीन सबस्टन्स जे आहेत ते फॉर्म होत नाहीत. जसं की आपण म्हणू फॉर्मेशन ऑफ किंवा कटिंग ऑफ फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, हे एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ, तुमच्या पटकन लक्षात येईल. सो फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर इज अ टाईप ऑफ फिजिकल चेंज, की ज्याच्यामध्ये वॉटर विल रिमेन वॉटर, त्याची फक्त फिजिकल स्टेट चेंज होते. आलं लक्षात. बट इन केस ऑफ मोलिक्यूल फॉर्मेशन इट इज अ टाईप ऑफ केमिकल चेंज. मोलिक्युल्स किंवा त्याच्यापासूनच त्याला दुसरा फॉर्म त्याचा कंपाऊंड आला. आता हा मोलिक्युल्स H2, O2, N2 हे डाय ॲटॉमिक मोलिक्यूल झाले, ॲटम्सच आहेत बट ते 2 ॲटमच्या फॉर्ममध्ये. व्हेअरॅज H2O हा देखील एक मोलिक्यूल झाला किंवा त्याला आपण मोर स्पेसिफिकली कंपाऊंड असं म्हणतो. ओके, सो इथं मी काही एक्झाम्पल्स देते तुम्हाला की ज्याच्यातून तुम्हाला ॲटम, मोलिक्यूल आणि कंपाऊंड हे जे कन्सेप्ट्स आहेत ते व्यवस्थित क्लिअर होतील. बघा, माझं फर्स्ट एक्झाम्पल याच्यात आहे H2O. त्यानंतर मी सपोज घेतला नुसता H2, O2, त्यानंतर HE, NH3 एक घेऊ आपण, NH3 म्हणजेच अमोनिया आहे. N2 एक मोलिक्यूल घेऊ आपण, CH4, निऑन. खूप सारे एक्झाम्पल्स घेऊ शकतो, ह्यांची नावं तुम्हाला माहितीच आहेत. H2O दॅट इज वॉटर, H2 हायड्रोजन हा मोलिक्यूल फॉर्ममध्ये आहे. O2 ऑक्सिजन, हेलियम, अमोनिया, नायट्रोजन, मिथेन. एकदम सिंपल एक्झाम्पल्स घेते आहे आणि हा आहे निऑन. फाईन. आता या एक्झाम्पल्सवरून आपण ॲटम, मोलिक्युल्स, कंपाऊंड्स ह्या कन्सेप्ट्स काय आहेत बघूयात. फर्स्ट जे आहे दॅट इज वॉटर. इट इज अ कंपाऊंड विच इज फॉर्म्ड बाय केमिकल रिॲक्शन बिटवीन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन नुसता आहे हा एक ॲटम असेल, हा नुसता ऑक्सिजन हा ॲटम असेल, आणि ते जेव्हा कंबाईन होतील केमिकली दे विल फॉर्म वॉटर. यालाच तुम्ही वॉटरचा मोलिक्यूल असं देखील म्हणतात बरं काय. म्हणजे मोलिक्युल्स हे एक प्रकारचे कंपाऊंड्सच आहेत.
बट आता याच्यामध्ये फरक काय आहे मोलेक्यूल आणि कंपाऊंडमधला, तर जरी केमिकली कंबाईन होत असले ते तरी देखील ओरिजिनल, आता इथे H2 आहे, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, H2 आहे इथे. सो H2मध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स आले, नुसता हायड्रोजन ॲटम आपण असा रिप्रेझेंट करतो. बट वेन इट फॉर्म्स हायड्रोजन मोलेक्यूल, डिफरन्स कळाला का बघा, हा H हा नुसता ॲटम आहे, याला देखील आपण हायड्रोजनच म्हणतो. हा पण हायड्रोजनच आहे, बट इट इज इन द फॉर्म ऑफ मोलेक्यूल बिकॉज 2 हायड्रोजन ॲटम्स हॅव कंबाइंड हिअर अँड दे फॉर्म H2 मोलेक्यूल. आलं लक्षात? सो इथे जरी H2 हा मोलेक्युलर फॉर्ममध्ये असला तरी ह्याच्या प्रॉपर्टीज मात्र चेंज झालेल्या नाहीत. इन द सेन्स याच्यात हा स्टेबल झालेला आहे, इट विल नॉट रिॲक्ट. बट हायड्रोजन हा हायड्रोजनच आहे, नुसता ॲटॉमिक फॉर्ममध्ये जेव्हा हायड्रोजन असतो, एक लक्षात घ्या, तेव्हा तो रिॲक्ट करतो अदर ॲटम्सशी अँड दे फॉर्म डिफरंट कंपाऊंड्स. बट आता जेव्हा H2 हा मोलेक्युलर हायड्रोजन फॉर्म झालेला आहे, इट विल नॉट रिॲक्ट बिकॉज इट हॅज बिकम स्टेबल H2. सो हियर H2 हा मोलेक्यूल झाला, O2 हा मोलेक्यूल झाला, He हा ॲटम आहे, हेलियम, हा NH3 दॅट इज अमोनिया हे कंपाऊंड आहे, N2 नायट्रोजन मोलेक्यूल झाला, CH4 मिथेन हे कंपाऊंड, नियॉन हा ॲटम झाला. सो ॲटम्स आणि मोलेक्युल्स हे 2 डिफरंट कन्सेप्ट तुम्हाला कळाले. ओके ना, नेक्स्ट पार्ट जो आहे इट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा हिस्ट्री म्हणू आपण. ॲटम ही जी कन्सेप्ट आहे ती आत्ता रिसेंटली ज्याची शोध लागलेला आहे असं नाही आहे, तर खूप आधी, म्हणजे सगळ्यात आधी जे इंडियन फिलॉसॉफर होते महर्षी कणाद, तर त्यांनी हा ॲटमची जी कन्सेप्ट आहे ती सुरुवातीला सांगितली. त्यांनी काय सांगितलेलं होतं की मॅटर जे आहेत आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू त्या ज्या ॲटमच्या बनलेल्या आहेत त्याला त्यांनी परमाणू असं नाव दिलेलं होतं. ओके, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की धिस परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल, ते डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. सो ही कन्सेप्ट झाली परमाणूची, की पहिल्यांदा जी सांगितलेली होती महर्षी कणादांनी. सो हिस्ट्री जी आहे ॲटमच्या स्ट्रक्चरची ती इथून स्टार्ट होते. कधीपासून, तर 6th सेंचुरीपासून, 6th century BC, that is before Christ. महर्षी कणाद, लक्षात राहील. सो महर्षी कणाद first put forth the concept of atom and he stated that this atom or the concept of paramanu. And what is paramanu? Paramanu is a substance which is indestructible. Got it? So ही झाली फर्स्ट, जिथून ॲटमची कन्सेप्ट जी आहे ती सुरुवात झाली. आता याच्यानंतर ऑलमोस्ट 5th सेंचुरीमध्ये डेमोक्रिटस नावाचा एक सायंटिस्ट होता, ग्रीक फिलॉसॉफर होता, आणि नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ॲटमशी रिलेटेड ती डेमोक्रिटसनं पुट फोर्थ केली. अँड ही फॉर्म्युलेटेड और ही गेव द नेम दॅट पार्टिकल, द नेम दॅट इज ॲटम. ॲटम हे जे नाव आहे ना, तर ते डेमोक्रिटस या ग्रीक फिलॉसॉफरनं दिलेलं आहे. ॲटमचा मीनिंग काय होतं की विच कॅन नॉट बी कट, जे कट करू शकत नाही ज्याला आपण, असा मीनिंग आहे त्या ॲटमचं इन ग्रीक लँग्वेज. सो द नेक्स्ट modification in the theory or the concept which was put forth by महर्षी कणाद, त्यांच्या नंतरचे जे मॉडिफिकेशन केलं ते कोणी केलं? ऑलमोस्ट इन 5th century BC. कोण केलं? ग्रीक फिलॉसॉफर वॉज देअर. आणि त्यांचं नाव काय होतं? डेमोक्रिटस. महर्षी, हे तुम्हाला
समजण्यासाठी बघा हे मेन कन्सेप्ट्स आहेत त्याच्यातल्या 1 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स असतात ना, महर्षी कणादांनी परमाणूची कन्सेप्ट कधी सांगितली, डेमोक्रिटसनं 5th सेंचुरीमध्ये जी ॲटमची कन्सेप्ट सांगितली. तर हे 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवा. ॲटम ऑर ॲटमॉस ज्याला म्हटलं त्यांनी, की ज्याचं मीनिंग जे आहे ते काय आहे, कांट बी कट इंटू पीसेस. आलं लक्षात ॲटमचं मिनिंग, आणि त्या मिनिंगवरून हा ॲटमला त्याचं जे नाव आहे ते मिळालं. सो इट वॉज गिवन बाय सायंटिस्ट ऑर फिलॉसॉफर डेमोक्रिटस इन 5th century BC. Then after that a huge work or huge research was done on the structure of atom. ॲटम काय आहे, कसं आहे, कुठं आहे, याच्या सगळ्यावरती खूप सारा रिसर्च हा झाला. अँड आफ्टर दॅट जो फर्स्ट कन्सेप्ट और द फर्स्ट मॉडेल of atomic structure was put forth by scientist Dalton. Okay, ही history झाली. After that scientist Dalton in almost 1803, in that year he proposed the theory of atomic structure, and it is called as Dalton's theory. Theory or Dalton's atomic model. When he put forth this theory in almost 1803 AD, means after the birth of Jesus Christ. What this Dalton said about the structure of atom is, he just said that the atom is nothing but a mass of ह्यूज और सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर. जसं आपला बॉल असतो ना, तर तशा एक भरीव असा गोळा आहे, एवढंच त्यांना स्ट्रक्चर सांगितलं ॲटमचं. आणि एवढं मात्र त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं की इट इज ऑल्सो इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. सो हे डाल्टन्स थिअरी और डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, सो एवढीच तुम्ही डायग्रॅम जरी दाखवली तरी सफिशियंट आहे. This was the structure of atom which was put forth by scientist Dalton, and what he told in his theory that matter is made of atoms. डाल्टन्स थिअरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बरं का. अँड अजून पुढं काय सांगितलं, ॲटम्स आर indivisible and indestructible. So this was the theory of atomic structure or Dalton's theory of atomic structure. हे लक्षात राहील तुमच्या. Matter is made up of atom. What is matter? Anything around us is all made up of atoms, and these atoms are indivisible and indestructible. त्यांचे परत पुढे भाग देखील करता येत नाहीत, and we cannot destroy them also. So this was the theory proposed by Dalton, and according to this theory the structure of atom was, ॲटमचं स्ट्रक्चर त्यानं काय सांगितलं की इट इज जस्ट लाईक अ बॉल और इट इज जस्ट मास जे आहे, छोटासा गोल जो असतो ना, भरीव गोल, तशा प्रकारचा हा ॲटमचं स्ट्रक्चर आहे असं सांगितलं. इट इज अ हार्ड सॉलिड स्पियर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. काहीही इंटरनल स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट नसतं असं त्यांनी सांगितलं. बट याच्यामध्ये त्यांना अजून देखील एक ॲड केली की द मास ऑफ ॲटम इज इव्हनली और युनिफॉर्मली म्हणू आपण, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड inside the atom. बघा, it is the first structure which was proposed by scientist Dalton. जॉन डाल्टन नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 1803 इयरमध्ये ॲटमचं स्ट्रक्चर असं प्रपोज केलं की इट इज जस्ट लाईक अ हार्ड और सॉलिड स्पियर, की ज्याच्यामध्ये आत काहीच नाही आहे.
पोकळ असा हा स्ट्रक्चर आहे. बट त्याचं जे मास आहे इट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओव्हरऑल ॲटमचं मास हे त्याच्यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि तो कसा आहे, इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. सो डाल्टन्स थिअरी तुम्हाला सांगितली किंवा विचारली तर तुम्ही एवढं सांगाल. डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल म्हटलं की तुम्ही एवढं सांगाल. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक संध असं दिलेलं आहे सलग, असे त्याच्यामध्ये पार्ट्स सांगितलेले नाहीत. सो हां, शॉर्ट नोट जी आहे तुम्हाला 3 मार्क्ससाठी वगैरे जर विचारलं तर हे पूर्ण इन्फॉर्मेशन त्याची सांगायची. 1 मार्क्ससाठी जेव्हा असेल डाल्टन्स थिअरी 1 मार्क्ससाठी म्हटलं की एवढी सांगणार. डाल्टन्स ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हटलं की तुम्ही ही इन्फॉर्मेशन सांगणार. डायग्रॅम अगदी साधी सोपी आहे, नुसता गोल काढायचा आणि त्याला भरलेला असा मास दाखवायचं. आता ह्याचा ड्रॉबॅक काय आहे? ड्रॉबॅक ह्याचा एकच तुम्ही असं सांगू शकता की ॲटमच्या आत काय आहे हे त्याला माहिती नाही. त्यानं सांगितलं इनडिव्हिजिबल आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे, मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन त्याने त्याच्या थिअरीमध्ये सांगितली. बट ही वॉज अनेबल टू टेल अबाउट द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. ॲटमच्या आत काय आहे हे मात्र त्याला सांगता आलं नाही. सो दिस is considered as the drawback of Dalton's atomic theory. So इथं आपण drawback काय सांगूया? The drawback of this theory is didn't explain inside structure of the atom. आलं लक्षात? सो दिस इज द फर्स्ट थिअरी, दॅट इज डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, की ज्याच्यानुसार ॲटम हा जस्ट एक काय आहे, सॉलिड स्पियर आहे. त्या थिअरीमध्ये त्यानं कोणत्याही प्रकारचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे हे सांगितलेलं नाही. मग त्याच्यानंतरची जी थिअरी आहे त्याच्यामध्ये मात्र ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आहे, कसे चार्जेस प्रेझेंट आहेत हे त्या थिअरीमध्ये सांगितलं आणि ती थिअरी जी आहे ती आपण नेक्स्ट टाईम बघणार आहोत. ओके.